म्हणजेच आमचे रक्षक, या स्पर्धेचे रक्षक, या सर्वांचंच आम्ही सहर्षाचं स्वागत करतो. कोसमाई क्रीडांगणावर हा रणसंग्राम सुरू आहे. ग्रामीण गटातून आज वैतरणा गटामधून संघ खेळताना दिसत आहेत, ज्याच्यामध्ये आता तिसऱ्या फेरीतील मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. श्रीराम कसराळी बी विरुद्ध कोसमाई बी. आई कोसमाई बी संघ या ठिकाणी आपल्याला दिसतोय. टॉस जिंकलाय कसराळी बी टीमने आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते आई कोसमाई बी या टीमला. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे भूपेन आणि नॉन स्ट्रायकिंगकडे सागर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. बॅटर तयारीत नव्हता आणि मंथन हा गोलंदाजी मार्गावर त्या ठिकाणी सज्ज आहे. आज सकाळपासून चांगला परफॉर्मन्स राहिला आहे मंथन या गोलंदाजांचा श्रीराम कसराळी बी टीमकडून खेळत असताना. पंथांचा पहिलाच बॉल, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाला काही सापडेल की नाही हे आपण बघणार आहोत. सापडण्याआधी बॅटरने खेळपट्टीवर 2 धावा पण पूर्ण केल्यात. 2 धाबा होतात पूर्ण. 2ने खातं उघडलं गेलंय. 2 धाब्यांशी खातं उघडताना बॅटर आपल्याला दिसतोय तो म्हणजेच भूपेन. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती भूपेनने आई कोसमाई बी संघाकरता. कोसमाई चषक 2026चा हा रणसंग्राम तुमच्या आमच्या भेटी करता वन्स अगेन पुन्हा एकदा आलाय. विश नेटवर्क्स द्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. ऑफ स्टमर शफल झालाय. डावी यष्टीच्या वरून चेंडू जातोय, निघतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 2 धाबा. चांगली प्रेक्षकांची गर्दी, चोहे बाजूने प्रेक्षक आलेत. अतिथी सुद्धा सकाळपासूनच हजेरी आपल्याला लावताना दिसलं. इतकी प्रसिद्धी या स्पर्धेने यापूर्वीच मिळवलंय. 2017-18 नंतर पुन्हा एकदा आपण या कोसमाई चषकाला बघतोय. काही कारण सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, फुल केलाय. शॉर्ट ऑन फुल चेंडू हवेत होता. मिडविकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाव्यानिशी आता स्ट्राईक रोटेट होतोय आणि सागर हा खेळाडू स्ट्राईक इनकडे वळतोय. तिसऱ्या फेरीतील महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांना पुढे जाण्याची संधी जास्तीत जास्त मिळेल. कारण आई कोसमाई बी संघ आता बॅटिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर कसराळी बी टीमने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत, गुणवत्ता आहे. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल चेंडूला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडू उचलण्याआधी 2 धाबा या विकेटवर घेतल्या जातात बॅटरद्वारे. सागर 2 धावांनीच आपलं अकाउंट ओपन करतोय. याआधी भूपेनने सुद्धा 2 धावांनीच आपलं खातं उघडलं होतं. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 5 धाबा. खूप सौंदर्य प्राप्त झाले या स्पर्धेला प्रेक्षकांमुळेच. रंगरंगोटी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केली आहे. अकोटामध्ये चेंडू, गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं होतं हुक आणि यावेळेला 2 धाब्यांशी भागवतील आपल्या संघाची भूक. 2 धावा तर मिळत आहेत बॅटरला. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 7 धाबा. सागर याच्या खात्यामध्ये या 2 धाबा जात आहेत. पुन्हा आता बॅट हवी आहे, कारण पूर्वी एका टीमकडे 1 ते 2 बॅट असायच्या. आता एका खेळाडूकडे 4 ते 5 बॅट असतात, त्या सुद्धा ब्रँडच्या. हाफ ट्रॅकर पुन्हा चेंडू हवेत आहेत. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये यष्टीरक्षक जात आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा जेल विसावलाय. सागरला परत यावं लागेल. पहिला धक्का लागलाय आई कोसमाई खार्डी बी टीमला. गॉन.
डबल एचीच बॅट होती ती, चेंज केली बघा. तो स्टिकर आहे बॅटरच्या हातामध्ये बॅटचा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 7. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये काही रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. दुसऱ्या बाजूला धीरज गोलंदाजी मार्गावर आलाय. श्रीराम कसळी टीम बी या ठिकाणी उतरतोय आणि त्यांचा आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू धीरज. फुलटॉस बॉल होता, चेंडू हा येत आहे फ्लाय स्लिपच्या दिशेने, क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला हा चेंडू कव्हर करता आला नाही. स्क्वेअर थर्ड मॅन गली रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 2 धाव पण पूर्ण केल्या, तिसऱ्याची नोंद होईल काय? पाहता पाहता 3 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 10. 1 षटक आणि 1 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय चांगली रंगतदार क्रिकेटची स्पर्धा आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विश्वचषक आपल्या भारतीय टीमला जिंकून देणारा खेळाडू कर्णधार कुमार आयुष म्हात्रे या खेळाडूला आपण पाहिलं होतं उद्घाटक म्हणून. सरळ बॅटने खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, ते करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने अखेरीस धीरज याने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 10. सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. महेश पाटील भिनार येथून या स्पर्धेला बघण्याकरता आलेत आणि मित्र परिवार त्यांचा सुद्धा फार मोठा दिसतोय. हे तुम्ही बघू शकतायत. मान्यवर मंडळी सर्वांचे सासरे चेहरे. आदरणीय किरणजी पाटील आहेत, जयश्री माळी साहेबांना तुम्ही बघतायत, दिलीप भगत साहेबांना बघतायत आणि स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांना तुम्ही बघतायत. आता या षटकात पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. एकदा मिळाली, दुसरी धाब्याची नोंद होईल काय? दूरवरून थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. 2 गडी बाद, धावसंख्या 12. धीरज याच्या ह्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 5 धाबा धीरजने खर्च केल्यात आणि त्याला 1 सफलता सुद्धा मिळाली. प्रवास चांगला राहिला या स्पर्धेमधला या खेळाडूचा. एखाद्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर पूर्ण तयारी तुमची पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. कोणतीही भीती न बाळगताच तुम्हाला तिथे चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. गोलंदाज तयार. धीरज प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 24 पर्यंत दाखवतोय. सध्या करंट रन रेट 8चा दाखवतोय. 12 वर 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल. कुटापाचा चेंडू होता, बॅटचं एज लागलंय, जास्त उसळी घेणारा चेंडू होता आणि थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जो उभा होता. विकेटचं पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 12. 12 वर 3 गडी बाद. आणि बॅटिंग करत असताना यावेळेला आई कोसमाई खार्डी बी टीमची धावसंख्या झाली 3 गडी बाद 12. संकट आलेत परंतु त्याच्यावर सुद्धा मात देण्याकरता आपल्याला काहीतरी उपाय शोधावे लागतील. अजून या इनिंगचा विचार केला तर 1 षटक आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंमध्ये 20च्या आसपास धाबा जर आल्या तर एक चांगली स्थिती होऊ शकते पहिल्या डावात. या वेळेत फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपला बोलबाला, आपला दबदबा, आपली दहशत दाखवलंय.
हाफ ट्रॅकर अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. वरून कायचं होतं बॅकवर्ड पॉईंटच्या आणि ह्याच बरोबर धावबाच्या स्वरूपात आणखीन एक सफलता मिळते फिल्डिंग करणाऱ्या कसराळी बी टीमला. विकेटचं पतन. हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 13. होती बॅटिंग करणाऱ्या आई कोसमाई बी टीमची, परंतु आता प्रश्न असा पडलाय की ती ऊर्जा नेमकी कुठे गेली. जे चांगल्या धावा बनवणारे खेळाडू होते ते झटपट बाद होताना दिसत आहेत. 4 गडी बाद. धावसंख्या 13. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. धीरजने चांगली गोलंदाजी हाताळली आहे. हाफ ट्रॅकर स्विंग अँड मिस. ओहो, अपील जोरदार केलंय परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई कोसमाई खार्डी बी टीमची धावसंख्या 4 गडी बाद 13. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. खूप सुंदर आयोजन आहे. धावसंख्या 13 झालंय. 4 गडी बाद 13. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याकरता आजच्या दिवसामध्ये आपण या 13 संघांना बघितलंय. धावसंख्या सुद्धा 13 आहे. नाहीतर मग काही जण काही टीका करत असतात की एवढे संघ का, परंतु याचं कारण सुद्धा मी तुम्हाला पोहोचवतोय. स्विंग अँड मिस. थोडासा खाली राहणारा बॉल होता. सबमरीन डिलिव्हरी. हा चेंडू जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये. बाईचा इशारा पंचांचा आलाय. या मिळतील धावा 4. वेलकम बाउंड्री. नशिबाचा आलाय हा चौकार. थँक्यू. मनात नसतानाही अनपेक्षितपणे जेव्हा काही मिळतं ना तेव्हा ते तर आपल्या कदाचित कर्माचं फळ असतं किंवा कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. चौकार मिळाला होता आणि त्याच्यानंतर आता चांगला फटका स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात. यावेळेला 19 धाबा. 19. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 19 धाबा. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याकरता हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आणि वैतरणा गटातील जेवढे संघ येतील ना त्या प्रत्येक संघाला संधी दिलंय जेणेकरून कुठल्याच संघाचं मन दुखावू नये. आपली युनिटी बनवून राहण्याकरता अशा प्रकारच्या या संघांना आमंत्रण दिलंय. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. टॉस करण्याकरता या जाणता राजा स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध माऊली 11 तलावपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. हो, चांगला बॉल. चांगला ताकद लावली होती. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव मिळेल काय. थ्रो थोडासा चुकीच्या इंडने केलाय आणि ही कृती आपल्याला दिसली यष्टीरक्षकाची की त्या ठिकाणी थ्रो करायला पाहिजे होता, म्हणजेच नॉन स्ट्राईक इनकडे. 2 धाव मिळाल्या. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 4 गडी बाद 21. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे भूपेन आहे. 8 बॉलमध्ये 10 वर तो खेळतोय. आई कोसमाई बी खार्डी टीम संकटामध्ये सापडलंय. प्रतिस्पर्धी संघाने चांगलं काम केलंय गोलंदाजीमध्ये. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार.
कशा प्रकारचं शॉट सिलेक्शन ऑफ स्टंपवर शफल झालाय, चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती आता 25 वर. 2 क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांना भेदून चेंडू गेला सीमारेषे पार. बाउन्स जास्त मिळाला आणि धावा लागल्या जातात ते 4 गडी बाद 25. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 4 गडी बाद 25 धावा. करंट रन रेट 8.82चा आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहुणे सुद्धा आलेत परंतु इथे आपण बघतायत शेवटपर्यंत लढाबस लागेल दोन्ही टीमला. ओहो, चांगला बॉल आहे आणि विकेट मिळाली. याचबरोबर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आई कोसमाई खार्डी बी टीमने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 5 गडी बाद 25. 26 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावं लागेल श्रीराम कसराळी बी टीमला. तो पाठलाग कसा काय केला जाईल, काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंगमध्ये, त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक मित्र प्रमोदजी हेमंत पाटील. महाराष्ट्रातील ख्यातनाम असे समालोचक आहेत. हेमंत पाटील सरांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉस बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. मी शैलेश पाटील साहेबांना विनंती करतोय, आपला शुभ हस्ते हा टॉस होतोय. शैलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. माऊली 11 तलावपाडा विरुद्ध जामता राजा स्पोर्ट्स खार्डी अशी लढत असेल. बिग मॅच, बिग फाईट. जामता राजा स्पोर्ट्स खार्डी संघाला अनुभव आहे या विकेटचा. तलावपाडा टीमला तितका अनुभव नसेल मला तरी वाटतंय. शैलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हा टॉस लकी आकडा आहे साहेबांचा 7707 आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्या आशीर्वादाने आपण इतकी प्रगती केलं त्या कोसमाई मातेचं नाव आहे कोसमाई चषक 2026. शैलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होते. कॉलिंग कोण करतोय? जामता राजा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन करत आहेत. कोसमाई असा आवाज होता परंतु 7707 आला. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिलेत. माऊली 11 तलावपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय त्या ठिकाणी ते चर्चा करतात की नेमकं काय डिसिजन घेतोय. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना तिथे कॅप्टन नेहमीच म्हणतात की दादाला विचारतोय. माऊली 11 टीम टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय असेल? दादाला विचारतोय. बघा बरोबर दादाला विचारतोय तो. दुसऱ्या बाजूला जामता राजा स्पोर्ट्स खार्डी टीमचे कॅप्टन आहेत. या आयोजनामध्ये तुम्ही सुद्धा हातभार लावला असं मला कळलं. प्रभाकरजी पाटील म्हणजे आपलं या खार्डी गावातील एक अनमोल रत्न आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा मान सन्मान होत असतोय. तुम्हाला गावकऱ्यांना आणि ग्रामस्थांना कशी मदत होत असते या व्यक्तीकडून? शेटच मदत करू सर्वांना, गावकऱ्यांना शेट मदत करतो, गावकऱ्यांना आम्हाला हेल्प करू ग्राउंड बनवण्यासाठी. शेट मदत करतायत. काय शेट माणूस बसलेत खरोखरच. दादाला विचारलं काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण. तुम्हाला शुभेच्छा असतील कारण ह्यामध्ये आपली वेळ सुद्धा निघून गेली. टॉस या ठिकाणी झालेला आहे. शैलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झालंय. टॉस जिंकल्यानंतर माऊली 11 तलावपाडा टीमच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं आहे जामता राजा स्पोर्ट्स खार्डी टीमला. होणारा मॅच हा 3 षटकांचा असेल. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आमचे मित्र हेमंत पाटील. स्टील स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. थँक्यू सो मच संदीप बावंड. सर्वांचं हार्दिक स्वागत कोसमाई चषक 2026 मध्ये. या स्पर्धेचे प्रणेते माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा सामना आपण बघतोय श्रीराम कसराली वर्सेस आई कोसमाई बी या 2 टीममध्ये. मॅचला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल चांगला फटका आहे ऑफ ड्राईव्हचा. लॉंग ऑफच्या दिशेने फील्ड थोडासा फ्लंबल होतोय, त्याचा फायदा उचलतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि
या 2 रन पहिल्याच बॉलवर कंप्लीट केल्या जातात. श्रीराम कसराली बी टीम जर आपण विचार केला तर ही टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे. वैभव येतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिल्या बॉलवर 2 रन्स या ठिकाणी. प्रणवचा हा फटका चांगला फटका आहे. प्रणवने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. तो प्रणव या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवर दिसतो आपल्याला. हो, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, हेलिकॉप्टर उडावलंय आणि लँड केलंय लॉगॉनच्या बाहेर. सरळ सारांसाठी प्रणवने षटकार. वॉट अ शॉट, जबरदस्त हेलिकॉप्टर ड्राईव्ह. दोन्हीच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता आणि काय जबरदस्त बॉलला कॅच केलं होतं आमच्या कॅमेरामॅनने. विश नेटवर्कच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज दाखवलं जात आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8 रन्स. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम शॉट, थोडीशी स्लाइस झाली बॉल आणि जातोय बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 9 रन्स. नुकतं आपण बघितलं जर टॉस झाला होता त्यावेळेस जो निर्णय घेण्यासाठी समोरच्या जे प्लेयर होते त्यांना फोन करावा लागला. मात्र असं झालं नाही पाहिजे. आपण लाईव्ह टेलिकास्टमध्ये टॉस करतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. तुम्ही टॉस करण्यासाठी ज्या वेळेस येतात त्यावेळेस तुम्ही चर्चा टीमची पूर्ण करून या, टीम मीटिंग करून या. त्यामुळे लाईव्हमध्ये जे दृश्य आहे ते दृश्य अतिशय चांगलं दिसेल. कारण हे क्रिकेट जे आहे आपल्याला चांगल्या लेवलवर न्यायचं आहे. त्यासाठी नक्कीच तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे मित्रांनो. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत 9 धाबा खर्च केलेत वैभवने. हो, चांगला बॉल, चांगलं कमबॅक केलं यावेळेला. एक मोठा फटका लागल्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय वैभव. धावसंख्या आहे ती 9 धावा. रिक्वेस्ट रन रेटचा जर आपण विचार केला तर 6.80च्या सरासरीने वाटचाल करायची मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उडवले बॉलला लॉंगांच्या दिशेने. फिल्डर आहे, बॉल खाली मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देत असताना हा बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बी टीम खरोखरच जबरदस्त पॉवरफुल बॅटिंग लाईनअप आहे या टीम मध्ये. ओ, हवेत आहे बॉल ह्या वेळेला. बेस्ट टाइम फटका थोडासा फसलाय. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होता कॅच घेण्याचा, मात्र नो मॅन लँडला हा बॉल पडतोय. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 17 रन्स. 17 ओव्हरची होते समाप्ती. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे ते 26 आणि पहिल्या ओव्हरमध्येच धावा बनलेल्या आहेत 17 आणि उर्वरित जर आपण बघितलं तर 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 9 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. श्रीराम कसराली बी खरोखरच या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर अतिशय स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दिसते. वैभववर अटॅक चढवला पहिल्या ओव्हरमध्ये. दोन्ही फलंदाजांनी दोधारी तलवार प्रमाणे दोन्ही बाजूने खरोखरच अटॅक चढवला. सुरुवातीला प्रणवने अटॅक चढवला होता, त्यानंतर धवलने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली आहे गोलंदाज वैभवच्या विरोधामध्ये. साई येतोय बॉलिंग ट्रॅकवर. ओ, क्लिंग बॉल, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले साई याने आणि पहिला ब्रेक तो मिळवून दिलेला आहे आपल्या टीमसाठी साई या गोलंदाजाने. फलंदाज बाद. गोलंदाज साईने मागच्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर थोडासा मार खाला होता. गोलंदाज वैभवने मात्र जबरदस्त कमबॅक केले ते साईने. अशाच गुच्छामध्ये जर विकेट मिळवल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकेल फिल्डिंग करणारी टीम आई कोसमाई बी टीम. साई
यावेळेस गॅपमध्ये खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल त्या ठिकाणी फील्डर जातो मिड ऑफचा. चांगली फिल्डिंग करतो, मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाही फलंदाजांना. या एक धावेने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअर बोर्डवर 18 रन्स, 18 लॉस ऑफ 1 विकेट. मोठं टार्गेट नाही आहे, छोटं टार्गेट आहे 3 षटकाच्या षटकामध्ये. दुरून खेळायचा होतो यावेळेला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल. गती अतिशय चांगली आहे साईच्या गोलंदाजीमध्ये. चांगल्या गतीने वेगवान बॉल टाकताना दिसतोय साई हा गोलंदाज. धवल सध्या दिसतो स्ट्राईक एंडवर. 4 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करताना दिसतोय. करंट रन रेट जर पाहिला तर 12चा आहे. रिक्वेस्ट रन रेट खूपच कमी आहे. पुन्हा एकदा हवेत उडवलाय बॉलला. वाडी लॉंगाच्या दिशेने बॉल खाली फिल्डर आहे. चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज धवल इज आउट. मध्ये आपण हा कोस्माई चषक 2026 एक जबरदस्त भव्य आयोजन बघतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. काल आपण बघितलं बिगुल वाजलं होतं या कोस्माई चषकचं. आणि उद्घाटन समय आपण बघितलं तर अंडर 19चे जे वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचा जो कॅप्टन आपण बघितला भारतीय टीमचा आयुष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन कालच्या दिवसामध्ये झालं होतं. साई पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो आणखीन एक चांगला बॉल. काय जबरदस्त कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये साईने. दबाव या ठिकाणी बनवलेला आहे. हा बॉल बघितला आणखीन आजच्या दिशेने आला आणि सरप्राईज झाला या ठिकाणी फलंदाज. जबरदस्त बॉलिंग साईची. इक्वेशन आपण बघूया. या वेळेला बॉल किती शिल्लक आहेत. 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी श्रीराम कसराली बी टीमला. ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला बघितलं फक्त मनगटाच्या साईडने मोडले. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. थोडासा फ्लंबल झाला. डीप मधून फिल्डर आला होता बॉल उचलण्यासाठी स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि लगेचच सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं दोन्ही सुद्धा बॅटरने. ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम कसराली बी टीमचा स्कोर झालेला आहे 20 वर 2 विकेट. अंतिम 1 षटक शेष आणि एका षटकामध्ये 6 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी श्रीराम कसराली बी टीमला. या रोहित विराटची A1 जोडी. या रोहित विराटची A1 जोडी. ह्याच्या जोडीला तोडच नाही. हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडच नाही. हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडच नाही. हे साऱ्या जगात प्रेमच हाय. ह्याच्या जोडीला तोडच नाही. हे साऱ्या जगात प्रेमच हाय. विश नेटच्या माध्यमातून जबरदस्त टेलिकास्ट दाखवलं जाते. स्क्रीनवर आपण बघितलं स्कोर अपडेट सुद्धा अगदी व्यवस्थित आणि खरोखरच नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉल शेष. 6 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी श्रीराम कसराली बी टीमला. आणि हे 6 मध्ये 6 डिपेंड करावे लागतील जे यजमान टीम आहे आई कोस्माई बी टीमला. बघूया डिपेंड करतील की नाही. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मॅजिकल बॉलिंग करावे लागेल प्रसादला. ज्याप्रमाणे टायमाच्या नक्कीच वॉर्निंग या ठिकाणी दिलेली आहे. पहिली वॉर्निंग असेल कोस्माई बी टीमला. दुसरे वॉर्निंगला नक्कीच तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल कदाचित. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. हवेत आहे बॉल. कॅचची शक्यता मात्र थोडासा दूर पडला. प्रयत्न केला नाही. 1 बाउन्स घेतला. 2चा कॉल आहे. नॉन सेकंडला थ्रो मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. प्रयत्न करायला पाहिजे होतं या ठिकाणी कॅच घेण्याचा. कॅच घेतला असता तर नक्कीच कुठेतरी थोडंसं प्रेशरमध्ये आणू शकले असते आई कोस्माई बी टीम श्रीराम कसराली बी टीमला. 5 बॉल शेष आहेत. 5 बॉलमध्ये फक्त 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
फिल्डिंग जर पाहिली डीप स्कोअर लेग डीप मिड विकेट एक लॉंग ऑन सर्कल मध्ये वाईडिश मिड ऑन घेतला जातोय. पुन्हा एकदा क्या पदे फटका क्या नाही त्या ठिकाणी फिल्डर होता कॅच सुटला होता. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळते फलंदाज धीरजला. हा कॅच सुद्धा अतिशय महत्वाचा होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जाते पकडो कॅच और जीतो मॅच. मात्र तुम्ही जर कॅच सोडला तर नक्कीच हराल. हे बघितलं प्रयत्न होता मात्र हा कॅच घ्यायला पाहिजे होता. अतिशय महत्वाचा कॅच होता आपल्या टीमसाठी. एक रन या ठिकाणी कंप्लीट होते. 3 रनची आवश्यकता असेल. बॉल शेष आहेत ते 4. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रसाद राईट आर्म ऑफ द विकेट. ऑन साइडला टर्न करायचं होतं. स्लिप ऑनच्या दिशेने बॉल ह्या वेळेस सुद्धा आपण बघितलं रनआउटची संधी होती मात्र ती सुद्धा गमावलेली आहे. विकेट किपरने लेग बायच्या रूपेने ही एक धाव मिळते. हे बघितलं ऑन साइडला टर्न करत होता. थाईला बॉल लागतोय स्लिप ऑनच्या दिशेने बॉल आणि या ठिकाणी जर डिरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच विकेट गेले असते आणि थोडंसं प्रेशर मध्ये आणू शकले असते या ठिकाणी कोसमाई बी टीम श्रीराम टीमला. मात्र तो निशाणा सुद्धा लागला नव्हता आणि कुठेतरी आपण म्हणू शकतोय की आज कुठेतरी रोखले असत्या तर नक्कीच मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आणि समोरच्या टीमवर कुठेतरी प्रेशर बनवण्यामध्ये यशस्वी ठरली असती फिल्डिंग करणारी टीम आई कोसमाई बी टीम. कंपल्सरी चेसिंग आहे तर 2 बॉलवर तुम्हाला 1 रन कंपल्सरी बनवावाच लागेल. अद्याप ही क्लोज लावली जाते फिल्डिंग हे सिंगल रोखण्यासाठी. बघू शकतो आपण दोन्ही बाजूने आपण बघतोय सिली मिड ऑफ सिली मिड ऑन लावलं जात आहे. जवळ आपण बघितलं तर अंब्रेला स्टाईलने ही फिल्डिंग लावली जाते सिंगल रोखण्यासाठी. फलंदाजाचं शेजारी वाढलेले आहेत. ओ विकेट किपरची चुकी. पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या वरून जातो लॉंग स्टॉपच्या बाहेर. 4 रन आणि या विजयी चौकाराने विन होतोय श्रीराम कसराली बी टीम. कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम कसराली अँड हार्ड लक. हे बघू शकतो आपण पकडू शकला असता विकेट किपर आणि चुकी होते विकेट किपरची. एच लागून बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर आणि श्रीराम कसराल टीम या ठिकाणी विजयी होतोय. हार्ड लक आई कोसमाई बी टीम.